काँग्रेसचे बडे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटेंनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्याआधी थोपटे आज मेळावा घेणार आहेत आणि यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून थोपटे पुढची राजकीय दिशा निश्चित करणार आहेत। दरम्यान त्याआधीच थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून काँग्रेसचं चिन्हही आठवलंय। खरं तर थोपटे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून अस्वस्थ होते आणि त्यामुळे आता आजच्या मेळाव्यात थोपटे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तर संग्राम थोपटेंचा हा राजकीय प्रवास कसा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे हे पुत्र आहेत। संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला। 2002 मध्ये संग्राम थोपटे हे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले। 2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे हे आमदार झाले। दोन 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅट्रिक केली। अनंतरावजी थोपटे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व आहे, संघर्षशील नेतृत्व आहे। काँग्रेसचे ते मोठे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा जो वारसा आहे हा संग्रामजी थोपटे साहेबांनी जोपासला पाहिजे ही माझी त्यांच्याकडून असणारी ही अपेक्षा आहे। त्यांना मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचा अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं, मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही। हा अन्याय कोणी केला? हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यामुळे ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, संग्राम थोपटे साहेबांचं नुकसान केलं, काँग्रेसचं नुकसान केलं, अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे।